हरिओम. नित्य योग आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण दिवाळीनंतरचा हेमंत ऋतूतील योगाभ्यास हा 21 दिवसाचा कार्तिक महिन्यातील जे 21 दिवस आहेत, या 21 दिवसामध्ये आपण नित्य अर्ध्या तासाचे आपण योगाभ्यास यूट्यूबच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर याच्या मागे बॅकग्राऊंड काय आहे की आपण बघा, दिवाळी सणाची सुरुवात जी ती हेमंत ऋतूच्या आगमनाने झाली. तर त्याच्यात वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं, वातावरण सगळीकडे बहरलेलं होतं. तसंच मागच्या 8 ते 10 दिवसापासून आपण दिवाळी हा उत्सव जो आहे तो आपल्या मित्रपरिवारासोबत आनंदाने आपण साजरा केला. त्यामुळे आपल्याला नवीन ऊर्जा उत्साह प्राप्त होऊन आपलं सर्वांचं मन प्रफुल्लित झालेलं आहे. तर आता हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, कारण की हेमंत ऋतू हा साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 महिन्याचा असतो. या कालावधीमध्ये आपल्याला भूक वाढते, पचनशक्ती आपली चांगली असते. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने आपल्या परंपरेमध्ये बघा, दूध, तूप, तेल, लाडू, चकली, चिवडा असं गोड, आंबट, तिखट, खारट, स्निग्ध पदार्थ खाण्याची परंपरा आहे. कारण की पचनशक्ती चांगली असते, त्याच्यामुळे सहज पचत असतं. पण ह्या दिवसांमध्ये जर आपण योगाभ्यास केला, योगाभ्यास म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे हा जो काळ आहे हेमंत ऋतूचा, तर हा योगाभ्यास व्यायामासाठी पोषक मानलेला आहे. कारण की या काळामध्ये आपल्या शरीराची स्थिती समस्थिती असते, बल वाढलेलं असतं, रात्र मोठी असल्यामुळे झोप चांगली झालेली असते. तर हा उत्कृष्ट काळ आहे. तर आपण आपल्या या 21 दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष यांच्या जयंती निमित्ताने आपण 31 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजेपासून आपण हा योग वर्ग सुरू करणार आहोत. तर 21 दिवसासाठी त्याची सांगता होईल 20 नोव्हेंबरला कार्तिकी अमावस्या म्हणजे कार्तिक महिना संपण्याच्या दिवशी आपण या 21 दिवसाची सांगता करणार आहोत. तर सर्वांनी माझ्यासोबत रोज सकाळी 5 वाजेपासून अर्धा तास योगाभ्यास करूया आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र, त्यांची जी लोहपुरुष जे त्यांना म्हणतात त्याप्रमाणे आपण आपलं शरीर लोहाप्रमाणे मजबूत तर करू, पण आपण मनाने देखील आपण पोलादी बनूया. तर चला नित्य योग आनंद करूया. हरिओम.